बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे वय वर्ष 38 यांच्या मृत्यूनंतर सोलापूर आणि बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। कला केंद्रातील एका नर्तिकेच्या प्रेमात अडकलेल्या गोविंद यांनी तिच्या घरासमोर गाडीमध्ये स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे। या प्रकरणातील नर्तिका पूजा गायकवाडला पोलिसांनी ताब्यात घेतले। दुष्कर्माचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पैशासाठी नर्तिका पूजा देवीदास गायकवाड वय वर्ष 21 राहणार सासुरे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हिनं वारंवार तगादा लावल्याची तक्रार गोविंद यांचे मेहुणे लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण राहणार नंदापूर जिल्हा जालना यांनी वैराग पोलिसात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला असून तिला ताब्यात घेतलं आहे। पूजा गायकवाड ही 21 वर्षाची असून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावातील रहिवासी आहे। जवळपास 1.5 वर्षापूर्वी ती बार्शी तालुक्यातील थापडी तांडा येथील कला केंद्रात नृत्य सादर करू लागली। गोविंद बर्गे यांनी जीव दिल्याच्या घटनेनंतर पूजा गायकवाडचा एक इंस्टाग्राम व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये ती एका ऑडिओवर अभिनय करताना दिसत आहे, ज्यात मला या माणसाची विचित्र सवय लागली आहे, हा माझ्या आयुष्यातून गेला तर फार अवघड होईल असं बोलले। तिच्या एका हातात 500 रुपयाची नोट आणि 4 बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या दिसतात। ओळखीचा फायदा घेऊन प्रेमसंबंध ठेवून वेळोवेळी पैसे सोने लुबाडले। दिलेल्या पैशातून मावशी व नातेवाईकांच्या नावावर प्लॉट जमीन घेतली, तरी भावाच्या नावावर 5 एकर शेती करावी किंवा गेवराईतील नवीन घर माझ्या नावावर कर, नाहीतर तुझ्या दुष्कर्माचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पैशासाठी नर्तिका पूजा देवीदास गायकवाड राहणार सासुरे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हिनं वारंवार तगादा लावला। त्यामुळेच गोविंदनं स्वतःचं आयुष्य संपवल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे।